नमस्कार मंडळी. आज तुम्हाला मी ताबडतोब चांगलं वाटण्यासाठी काय करायचं याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, काय होतं की आजच्या युगामध्ये आपण जो आहे आपल्या कामामध्ये खूप बिझी होऊन जातो. म्हणजे ॲक्च्युली कुठल्या कामासाठी काय करायचं, ज्यावेळेस आपल्या स्वतःवर चिंता चिंतेमध्ये आपण असतो किंवा इतर कुठलं टेन्शन आपल्या डोक्यावर असते, काय करावं सुचत नाही, अशा वेळेस आपण काय करायचं? तर मित्रांनो, फक्त 5-6 मिनिटच तुमचे मी घेईल. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. नक्कीच तुम्हाला कदाचित त्या गोष्टी तुम्ही फॉलो करून जर पाहिल्या तर कदाचित तुम्हालासुद्धा त्या गोष्टींचा फायदा होईल. असो, तर मित्रांनो, वेळ न घेता सुरू करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल काय आहे त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर मित्रांनो, काय म्हणतो आहे की ॲक्च्युली ताबडतोब चांगलं वाटण्यासाठी काय करायचं आपण? जसं बघा, पहिले भावना आणि त्यावर आपल्या ज्या भावना आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार नेमक्या कुठल्या-कुठल्या भावना असतात आणि त्यावर नेमकं कुठल्या भावनांवर कुठले उपाय आपल्याला करायचे त्या संदर्भात तुम्हाला मी सांगणार. हो, जसं की बघा, आता जास्त विचार कदाचित आपल्या डोक्यामध्ये आले, जास्त विचार कुठल्याही परिस्थिती संबंधित, तर ते काय करायचे, जास्त विचार जर डोक्यामध्ये आले, तर ते आपल्याला डायरीत लिहायचे आहेत. काय करायचे, जास्त विचार जर आपल्या डोक्यात आले तर डायरीत लिहून ठेवा, नोंद करून ठेवा. म्हणजे जेणेकरून काय होते, की एक-एक विचार जो आहे किंवा एक-एक गोष्ट जी आहे ती आपल्याला करायला बरं होईल. बरोबर? त्यानंतर आहे चिंताग्रस्त, खूप चिंता, टेन्शन आहे की नाही, असेल तर त्यावेळेस नेमकं काय करायचं? तर त्यावेळेस 10 खोल श्वास घ्यायचे आपल्याला. काय करायचे आहे? ब्रीथिंग करायचं आहे. तर त्यावेळेस ही जी चिंता आहे, टेन्शन आहे, हे रिलीज होईल. नक्कीच करून बघा. त्यानंतर तुम्हाला ताण जाणवत असेल मित्रांनो, आहे ना, खूप सारं असं बर्डन डोक्यावर वाटत असेल, तर त्यावेळेस निसर्गात वेळ घालवायचा. एकदम रिलीज होऊन जा. नक्कीच. मी करून पाहिलं, तुम्ही पण करून बघा. त्यानंतर त्रस्त जर झाले असेल तुम्ही, तर त्यावेळेस तुम्ही ज्यावर प्रेम करता, ज्या व्यक्तींवर जी व्यक्ती तुम्हाला आवडते, प्रेम करता तुम्ही त्यावर, तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही बोला, फोन करा. ठीक आहे? त्यानंतर तुम्हाला दिशाहीन वाटत असेल, की तुम्हाला असं वाटतं की मी म्हणजे कुठलं तरी दिशाभूल झालेलं आहे, तर त्यावेळेस काय करायचं, तुमचं जे ध्येय आहे, टार्गेट आहे, ते लिहून काढा. आणि त्यानंतर तुम्हाला जर लास्ट आहे एक, दोषी वाटत असेल तुम्ही स्वतः, तर काय करायचं आहे, तुम्ही स्वतः दोषी जर असाल तर स्वतःला माफ करायचं आहेत. मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी सांगितल्या मी, ज्या ज्या काही भावना तुम्हाला सांगितल्या आहे ना, त्या नेहमीच आपल्या जीवनामध्ये येत येत असतात, येतात. मग त्यावेळेस आपल्याला काय करून बघायचं आहे, म्हणजे त्या ॲक्च्युली आलेल्या ज्या भावना आहे, ज्या चांगल्या आहे, काही आपल्याला म्हणजे ॲक्च्युली न पटण्याजोगत्या आहे, तर मग त्याला त्याच्यापासून रिलीज कसं व्हायचं? तर मग त्यावर ते उपाय तुम्ही करून बघा, जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. नक्कीच मित्रांनो, नाही 100% तरी 20% तरी नक्कीच तुम्हाला फायदा होईल, बेनिफिट होईल, असं मला तरी वाटतं. तर मित्रांनो, परत एकदा सांगतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि या व्हिडिओबद्दल जे मी तुम्हाला माहिती दिली, जसं ताबडतोब चांगलं वाटण्यासाठी नेमकं काय करायचं याबद्दल जी मी तुम्हाला माहिती दिली, तर याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्या नक्कीच कळवा. ठीक आहे? थँक यू.